अशोक, माझा आवाज येतोय तुम्हाला? तुषार, तुम्हाला आवाज येतोय? हो सर, आवाज येतोय मला. अशोक सर, तुमचा आवाज येत नाहीये. हो. सर्वांना नमस्कार. मी तुषार गजानन राऊत, महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशन संघटक. सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. थोडक्यात महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशन बद्दल मी पहिले माहिती देतो आपल्याला. महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशन ही एक विद्यार्थ्यांसाठी चालवलेली एक चळवळ आहे. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही संघटना राजकारणापासून अलिप्त आहे. विद्यार्थ्यांना सीईटी पासून ते ऍडमिशन पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करणे व तसेच मदत करणे ही संघटना काम करते. आजचे विद्यार्थी उद्याचे वकील, याच वकिलांचे राज्यभर एक जाळं उभारणे हे संघटनेचं उद्दिष्ट आहे. सामाजिक वकिली या उपक्रमाखाली राज्यातील पीडित लोकांना मदत करणे हे देखील एक उद्दिष्ट आहे. कायद्याचं ज्ञान सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोचावं यासाठी ही संघटना काम करते. आपण महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशन तर्फे वेगवेगळे सेमिनार अरेंज करत असतो. आज असाच एक सेमिनार आपण अरेंज करत आहोत. प्राध्यापक संजय शिरसाट सर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा विषय आहे भारतीय संविधानाच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा प्रवास. मी महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोकजी बेद्रे सर यांना विनंती करतो की त्यांचं त्यांनी स्वागत करावं व थोडक्यात परिचय द्यावा. सर्वप्रथम नमस्कार, मी अशोक बेद्रे, अध्यक्ष महाविद्यालय लॉ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य या पदावरती सध्या कार्यरत आहे. मला आज अतिशय खरंच आनंद होत आहे की आपण जो संस्था स्थापन केल्यापासून प्रत्येक 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो किंवा इतर वेगवेगळ्या दिवशी जे आपण महत्त्वाचे उपक्रम राबवत असतो, त्यातीलच आज एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आपण आज 26 जानेवारी निमित्त भारतीय संविधानाच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा प्रवास या शीर्षकाखाली आपल्या वायसी यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे येथील प्राध्यापक श्री संजय शिरसाट सर यांचा आज आपण एक छोटंसं सेशन ठेवलेलं आहे. संबंधित राज्यभरातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाची एक ओळख
आणि त्यातून आपण कायद्याचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे ही ओळख होणं गरजेचं आहे. मी सरांचा थोडक्यात परिचय करून देतो आणि जास्त वेळ न घेता आपण आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर सध्या यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांचं शैक्षणिक पार्श्वभूमी जर बघितली आपण तर BA फ्रॉम अमरावती युनिव्हर्सिटी, LLM नेट JRF फ्रॉम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद. सरांचा आत्तापर्यंतचा टीचिंग एक्सपिरियन्स 12 वर्षांचा आहे आणि सर यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे येथे ऑगस्ट 2016 पासून प्राध्यापक या नात्याने शिकवण्याचं अध्यापनाचं कार्य करत आहेत. तरी मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद अशोक. माझा आवाज येतोय? आय होप आय एम ऑडिबल टू एव्हरीवन. येस सर. ओके, थँक्यू व्हेरी मच. सर्वप्रथम मी या ऑनलाईन ॲपवरती टेलिग्राम लाईव्ह स्ट्रीमवरती जे उपस्थित विद्यार्थी आहेत, संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांना मी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि विशेष करून मी धन्यवाद सुरुवातीलाच देऊ इच्छितो महाविधी लॉ स्टुडंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना, जे अशोक बेद्रे अध्यक्ष, उपाध्यक्ष बालाजी गायकवाड, प्रवीण कर्डिले सचिव जे आहेत, सहसचिव दीपक घाटकर, राज्य संघटक तुषार राऊत, राज्य सहसंघटक ओंकार कुर्डे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य अनिकेत पवार, विक्रमसिंग माहुरकर आणि किरण कोल्हे. आणि मी जी माहिती घेतली त्यामध्ये प्रत्येक विधी महाविद्यालयामध्ये तुमचा एक समन्वयक आहे, इफ आय एम नॉट रॉंग. बरोबर अशोक? हा, तुमचे जे समन्वयक आहे त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो, की धन्यवाद आणि खरं म्हणजे अनुमोदन करतो एक प्रकारे, की विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये काम करण्यासाठी संविधानिक मार्गाचा एक आधार घेऊन तुम्ही एक संघटना स्थापन केलेली आहे. आणि अभ्यासाचं काम, इतर काम करताना सुद्धा विद्यार्थी हा राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही आणि त्यांच्या अधिकारांसाठी वेळप्रसंगी संविधानिक मार्गाने आपलं मत मांडणं, योग्य प्रकारे त्याचं आयोजन करून योग्य प्रकारे आपलं मत मांडून विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या व्यवस्थित राज्यापर्यंत म्हणा, महाविद्यालयीन स्तरापर्यंत आणि विद्यापीठ स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही हे करत आहात आणि अजूनही करत राहाल जोपर्यंत ही संघटना आता वर्षानुवर्षे चालेल. पदाधिकारी जरी बदलले तरी तुमचं हे कार्य चालूच राहील, त्यासाठी माझी शुभेच्छा आहे. आणि जे आता अशोकनी सांगितलंय की तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी दर महत्वाच्या दिवसाला भरता आणि हा एक योग आलेला आहे प्रजासत्ताक दिनाच्या, ज्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी मला इथे आमंत्रित केलेलं आहे की भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि त्याचा आजपर्यंत जे मार्गक्रमण झालेलं आहे त्याबद्दल मला बोलवलेलं आहे. आणि त्याबद्दल मी थोडक्यात, अतिशय थोडक्यात, जास्त वेळ न घेता, कारण हा विषय असा आहे की याला तासनतास जरी आपण बोलत राहिलो तरी एक एक गोष्टीचा कांगोरा निघत राहील. मी प्रयत्न करेन की 40 किंवा 45 मिनिटांमध्ये त्याच्याही पेक्षा थोडं कमी महत्वाच्या गोष्टी, मी काही गोष्टी प्रिझ्युम करेल की त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे संविधानाचे विद्यार्थी म्हणून, पण तरीही त्याला मी एक स्पर्श करत राहील. आणि जे आव्हानं संविधानासमोर आज आहे आणि संविधानाचा अर्थ लावताना आज स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचा आपण एक पूर्ण मागील वर्षभर या येत्या 15 ऑगस्ट पर्यंत 2023च्या ऑगस्ट पर्यंत आपण इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आपण वी आर सेलिब्रेटिंग 75 years ऑफ इंडिपेंडन्स, 75 years ऑफ इंडिपेंडन्स, हे जे आपण करत आहोत त्यामध्ये संविधानाचं महत्व, संविधानाची समज, संविधानाचं त्याचं एक सिग्निफिकन्स, त्याचं महत्व फक्त लॉ विद्यार्थी किंवा कायद्याचे विद्यार्थी म्हणून नाही तर भारताचे नागरिक म्हणून कसं महत्वाचं आहे त्याबद्दल मी थोडक्यात माहिती देईल. त्यासमोरचे आव्हानं आहे त्याबद्दल मी माहिती देईल. असं बोलून मी पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो सुरुवातीला, कारण हा शेवटचा कार्यक्रम असतो तरी सुद्धा मी सुरुवातीला याचं प्रासंगिकता मला अशी वाटते की मी हे बोलावं आणि माझ्या विषयाला सुरुवात करावी. सगळ्यांना माहिती आहे की भारत हा 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
पण ज्या पद्धतीने आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्याच पद्धतीने आपण प्रत्येक 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि असं मला वाटत नाही की कुणाला माहिती, म्हणजे लॉच्या बाहेर सुद्धा, की हाच एक दिवस आहे जो राज्यघटना आपली अंमलात आलेली आहे या दिवशी 1950 या साली. या दोन गोष्टींच्या मध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी 1950च्या मध्ये अजून एक दिवस येतो, तोही तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा दिवस सुरुवातीला 1955-60च्या दशकापर्यंत हा तेवढा महत्वाचा मानला गेला नव्हता. पण सुप्रीम कोर्टमध्ये वकिली करणारे जे आपले वकील बंधू आपले, जे आपली पहिली पिढी होती वकिलांची सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करणारे, त्यांनी या गोष्टीचं महत्व जाणलं आणि 26 नोव्हेंबर 1949 ज्या दिवशी संविधान सभेने आपला संविधान स्वतः प्रत अर्पित केला, स्वतः प्रत मान्य केला, अर्पित केला तो 26 जानेवारी 1950ला, पण तो मान्य दिला ज्या दिवशी संविधान सभेतल्या प्रत्येक मेंबरची, प्रत्येक सदस्याची त्यावर स्वाक्षरी झाली आणि पुढचे जे 2-2.5 महिने होते त्या दिवसापर्यंत वाट बघण्यात आली आणि 26 जानेवारी 1950ला एक औचित्य साधून तिथे भारतीय संविधान हे लागू करण्यात आलं. तर हा संविधान दिवस, कॉन्स्टिट्यूशनल डे, हा आपण 26 नोव्हेंबर हा प्रत्येक वर्षी मनवत असतो, हे सुद्धा आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. परत इथे एक प्रश्न निर्माण होतो की 15 ऑगस्टला जरी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत हा मुक्त झाला, 26 जानेवारी 1950ला आपली राज्यघटना अंमलात आली, म्हणजेच भारत हा फक्त स्वातंत्र्य नाही तर हा प्रजासत्ताक झाला, हा सॉव्हरेन स्टेट झाला. सॉव्हरेन प्रजासत्ताक म्हणजे 1949 15 ऑगस्ट रोजी आपण स्वतंत्र होतो, पण आपण प्रजासत्ताक नव्हतो. म्हणजे काय, जरी आपल्याला स्वातंत्र्य इंग्रजांनी दिलं होतं तरी सुद्धा आपण सार्वभौम स्टेट, प्रजासत्ताक आपण हे झालेलं आपलं सॉव्हरेन स्टेट, ज्याला इंग्रजीमध्ये हा शब्द आपण मानतो, तो आपण तिथे झालेलं नव्हतो. याचा अर्थ काय, बिफोर 26 जानेवारी 1950 इंडिया वॉज इंडिपेंडंट बट नॉट सॉव्हरेन. सॉव्हरेन सार्वभौम सत्ता, प्रजासत्ताक सत्ता, जरी हे शब्द दोन्ही वेगळे आहेत तरी मी एकत्रित करून बोलेल की सॉव्हरेन स्टेट याचा अर्थ काय, तर आपल्या वरती कुठली तरी शक्ती आहे. जेव्हा संविधान निर्माण झालं तेव्हाच भारत इंग्रजांच्या तावडीतनं, त्यांच्या अंकुशावरनं आपण पूर्णपणे वेगळे झालो आणि त्यानंतर भारत, ओके, वी गेट अन इंडिव्हिज्युअलिटी, आपली एक व्यक्तिमत्व, आंतरराष्ट्रीय समाजामध्ये आपलं एक व्यक्तिमत्व तिथे तयार झालं आणि भारताचा जो संबंध आहे इंग्रजांच्या गुलामगिरीपासून तो पूर्णतः तुटून गेला. आणि त्यानंतर लक्षात घ्या, ज्या दिवशी संविधान आपलं लागू झालं त्या दिवसानंतर भारतीय जनता, भारतीय सरकार मी म्हणणार नाही, भारतीय जनता ही जबाबदार झाली. कशा संदर्भामध्ये, जे काही या देशाच्या संस्थांसोबत, व्यक्तींसोबत, त्यांच्या अधिकारांसोबत माझा आवाज येतोय? हो, येतोय सर. हा, ठीक आहे. इज एव्हरीथिंग ओके? येस येस. ओके, सो आय विल मी माझं भाषण परत सुरू करतोय. तर महत्वाचा मुद्दा इथे असा होता की 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 मध्ये असं काय सुरू होतं ज्या कारणाने भारत स्वतंत्र असूनही प्रजासत्ताक नव्हता. मी जसं सांगितलंय, कॉन्स्टिट्यूशन अंमलात आल्यानंतरच भारत हा सार्वभौम आणि प्रजासत्ताक आणि इतरही जे शब्द आपल्या उद्देशिकेमध्ये लिहिलेले आहेत ते त्या दिवशी आपलं अख्खं कॉन्स्टिट्यूशन त्या दिवशी अंमलामध्ये आलं. तर 15 ऑगस्ट 47 ते 26 जानेवारी 50 तब्बल 2 वर्ष 5 महिने आणि 11 दिवसा
या दिवसांमध्ये आपली परिस्थिती काय होती. तर हे फक्त संविधान निर्मिती करण्यासाठीच गॅप घेतलेली नव्हती. हा जो वेळ आहे यामध्ये भारतासमोर बरेच चॅलेंजेस, बरेच बऱ्याच आपले आव्हानं आपल्या समोर त्यावेळी होती. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे संस्थानांचं विलिनीकरण होतं. आपल्याला माहिती असायला हवं की इंग्रजांची भारतावर सत्ता होती म्हणजे 100% सत्ता नव्हती. एक फार मोठा भाग हा संस्थानांनी ऑक्युपाय केलेला होता. त्याला इंग्रजांचं संरक्षण होतं. जेव्हा इंग्रज इथनं गेले तेव्हा जरी 90% संस्थान हे भारतामध्ये सहजपणे स्वतःच्या संमतीने सरकारसोबत चर्चा करून आपल्यासोबत आलेत आणि आपलं एकत्रित एक देश निर्माण केला, आपलं युनियन निर्माण केलं, पण काही लोक, फॉर एक्झाम्पल हैदराबादचं संस्थान, त्यानंतर जम्मू काश्मीरचा विषय तुम्हाला अजून जास्त पद्धतीने माहिती आहे, अशा 2-3 संस्थानांनी आपल्याला खूप त्रास दिलेला. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनंतर पर्टिक्युलरली हे तीन संस्थानं हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर या तिघांनी जो नकार दिलेला होता त्यांच्यावरती आपल्याला काही ठिकाणी सैनिकी कारवाई करावी लागली, भारताला लष्कर पाठवावं लागलं. हा सगळ्यांना ज्ञात इतिहास आहे. त्यानंतरच आपण ती गोष्ट आपण तिथे केली. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आर्थिक सुधारणांच्या बाबतीमध्ये होती. जेव्हा एक देश नवीन निर्माण होतो किंवा तो देश निर्माण करायचा असतो, नवीन संविधान लागू करायचं असतं आणि एक दुसरी राजसत्ता आपल्या देशामधनं बाहेर पडते, तेव्हा ही गोष्ट किंवा हा बदल हा अचानकपणे अलगद होत नसतो. म्हणून नवीन, जसं मी म्हटलंय की संविधान लागू झाल्यानंतर आपण प्रत्येक गोष्टींसाठी जबाबदार होतो. तो विषय आपला मगाशी तुटला. संविधान निर्माण झालं म्हणजे काय, आपण आधी इंग्रजांना प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार धरू शकत होतो, पण संविधान निर्माण झाल्यानंतर प्रत्येक, मग ते सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो, सांस्कृतिक असो, आपल्या कुठल्या धार्मिक क्षेत्रासंबंधी असो, काहीही बरं वाईट भारतासोबत, भारताच्या नागरिकांसोबत झालं तर त्याला जबाबदार आपण होतो. कारण संविधानानुसार सरकार सुद्धा हे जनतेचंच असतं आणि म्हणून काही गोष्टींची पूर्तता ही आधीच करणं गरजेचं होतं. काही बेसिक गोष्टींची पूर्तता हे करणं गरजेचं होतं. त्यामध्ये मी संस्थानांचं विलिनीकरण सांगितलं. दुसऱ्या गोष्टी सांगतोय ती म्हणजे आर्थिक सुधारणा. काही गोष्टी, पंचवार्षिक योजनेबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. संविधान निर्माण होत असतानाच पंचवार्षिक योजना, शेती संबंधी गोष्टी याचंही एक पॅरलल डिस्कशन, एका साईडला संविधान आणि दुसऱ्या साईडला आर्थिक सुधारणांबद्दल आपल्याला संविधान निर्माण झाल्याबरोबर काय करता येईल याची पण चर्चा नेहरू असेल आणि आपले जे पहिल्या फळीचे नेते होते त्यांच्यामध्ये सुरू होतं. यामध्ये जर आपण बघितलं तर परिस्थिती जी आहे ती अतिशय वाईट होती. जर आपण 1945 ते 47 आपण गोष्ट केली, जर आपण तो विचार केला तर फक्त एकूण शेत जमिनीच्या 11% शेत जमिनीवरती चांगलं बियाणं, क्वालिटी बियाणं जे आहे ते तिथे वापरण्यात येत होतं. कारखान्यांमधून आपण फक्त 7.5% उत्पादन आपलं होत होतं. देशामधली 90%पेक्षा जास्त यंत्रसामुग्री आपण आयात करत होतो आणि अशा गोष्टी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अंमलात आणताना एक नवीन आर्थिक कार्यक्रम देणं गरजेचं आहे समाजाला, आपल्या देशाला. हे आपल्या इथे टाटा, बिर्ला, सिंगानिया, दालमिया, जैन यांचे उद्योग होते नव्हते, पण ते अतिशय प्रायमरी स्टेजला, आपण अगदी सुरुवातीच्या याला होते असं म्हणूया. काही त्यामधले एक्सेप्शन जर आपण ठेवले, टाटा आणि बिर्लाचं जर घराणं आपण बाजूला केलं तर व्यापाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये एवढे जे खेळाडू आहेत ते तिथे नव्हते असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणूनच 1950 कॉन्स्टिट्यूशन, संविधान इम्प्लिमेंट झाल्यानंतर, लागू झाल्यानंतर प्लॅनिंग कमिशनची स्थापना तिथे झाली आणि संविधानासोबत लगोलग 1951 पंचवार्षिक योजना आल्या आणि पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातूनच आपला हा जो आजचा आर्थिक इतिहास, आपली भरभराट ज्या काही पद्धतीने झाली असेल, बरी वाईट कमी अधिक, पण झाली ही मात्र नक्की, ती आपण असं म्हणू शकतो. आणि या सुरुवातीच्या भागानंतर आपण येऊया भारतीय संविधानाच्या निर्मितीकडे. भारतीय संविधान निर्माण करणं हे काही सोपं काम नव्हतं. यू कॅनॉट कम्पेअर इंडियन सोसायटी विथ एनी अदर कंट्री. दुसऱ्या देशांसोबत जे काही लोकशाही देश या जगामध्ये आहेत त्याचा आणि भारताचा सर्वार्थाने कुठल्याही प्रकारे एक, ज्याला आपण कंपॅरिझन म्हणूया, त्या दोघांमध्ये एक दुवा साधता येणं शक्य नाही. जरी संविधानाचे नमुने जगभरामध्ये उपस्थित होते, इतर
अनरिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणून आपण इंग्लंडचं आपण उदाहरण देतो, पण रिटर्न कॉन्स्टिट्यूशन म्हटलं तर अमेरिकेचं एक उदाहरण आपल्या समोर ठेवण्यात आलेलं होतं. पण आपण एक शब्द तुमच्या समोर ऍज अ लॉ स्टुडंट येत असतो, त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करणं, ओके, आपण त्यांना म्हणतो संविधान निर्माता किंवा लोकशाही ज्यांनी दिली ते आपले पहिल्या फळीचे नेते, पण याला समर्पक इंग्रजी शब्द जे आहे आपले फाउंडिंग फादर्स. तुम्ही जेव्हा पुस्तकं कायद्याचे वाचतात त्यामध्ये इंग्रजीमध्ये फाउंडिंग फादर्स ऑफ इंडिया. आय वुड लाईक टू अमेंड दिस स्टेटमेंट. मी काही करत नाही आहे, इतर लोकांनी सुद्धा केलेलं आहे, मोठ्या मोठ्या न्यायाधीशांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की फक्त आपले फाउंडिंग फादर्सच नव्हते, तर संविधान सभेमध्ये आपल्या काही मदर्स सुद्धा होत्या. फादर्स आणि मदर्स, काही महिलांचं सुद्धा खूप योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे संविधान निर्मितीमध्ये योगदान आहे, ते सुद्धा आपण इथे विसरता कामा नये. तर आपले जे फाउंडिंग फादर्स आणि फाउंडिंग मदर्स ज्या होत्या, म्हणजे आपली संविधान सभा जी होती, त्यांनी ही गोष्ट जाणली होती की आपल्याला कुठल्याही देशाची कॉपी पेस्ट कुठल्याही दुसऱ्या देशाचं संविधान असंच्या असं उचलून लावता येणार नाही. त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना स्पष्ट होती की भारतीय समाज हा वेगळा आहे आणि यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं संविधान, त्या म्हणजे एक भाषिक, एक पुस्तकी रूपाने जे तात्कालीन संदर्भ होते की संविधान असं असायला हवं, यामध्ये या ना त्या गोष्टी असायला हव्या, तो भाग तर लक्षात घेतलाच, हे लक्षात घेतला. एक आपण त्याला म्हणूया एक तात्विक स्वरूपाचं एक थेरॉटिकल रूप आपण तिथे दिलं, पण ज्या गोष्टीमध्ये बदल गरज होतं, ज्या गोष्टीमध्ये पूर्णतः त्याला म्हणूया कंटेम्पररी जे प्रिन्सिपल्स होते, तात्कालीन ज्या गोष्टी सर्वमान्य होत्या, त्याला फाटा देऊन सुद्धा आपण काही गोष्टी आपल्या संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. कारण भारतामध्ये अनेक जाती, धर्म, वेगवेगळ्या संस्कृतीचे वर्गाचे लोक एकत्रित राहतात. 1975 1950 नंतर सुद्धा अजूनही आपण एकत्रित आहोत. ओके, यामध्ये लोकशाही आपण संविधानाने आपण अंतर्भूत केलेली आहे आपल्या समाजामध्ये. त्यामध्ये संसदेमध्ये वेगवेगळ्या गटांना, लोकांना, समाजाला, धर्मांना आपण प्रतिनिधित्व देतो, पण ते लोकशाही मार्गानेच प्रतिनिधित्व मिळतं. भारतीय लोकशाही बळकट करण्याचं जे खरं श्रेय आहे ते राज्य घटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेलाच द्यावं लागेल. जेव्हा कायदे क्षेत्राच्या बाहेरचे विद्यार्थी किंवा अभ्यासक खूप साधेपणाने, अगदी त्याला म्हणूया कॅज्युअल पद्धतीने संविधानाचं महत्व हे ऍक्सेप्ट करतात किंवा बोलतात, पण तसं नाहीये. एक लक्षात घ्या, ऍज अ कायद्याचे विद्यार्थी म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही एक तत्वतः एक फक्त विचार करून बघा 2 मिनिटापुरता की भारताच्या शेजारील राष्ट्रांची परिस्थिती 1950 नंतर काय झाली. आपल्यासोबत इतरही काही राज्य, मग ते श्रीलंका असो, बांगलादेशची निर्मिती आपण नंतर केली, पाकिस्तान असो, इतरही काही देश आहेत, आफ्रिकन कंट्रीज ज्यांना दुसऱ्या विश्वयुद्धानंतर आपल्यासोबत त्यांना सुद्धा कालांतराने स्वातंत्र्य मिळालं, आणि बऱ्याच देशांमध्ये ही परिस्थिती लक्षात येईल की त्यांनी त्यांचं लिखित स्वरूपात संविधान बनवलं, त्यांनी ते लागू केलं, पण ते जास्त दिवस टिकलेलं नाही. एक गोष्ट घ्या, स्वातंत्र्याच्या सुरुवातीला आपली लोकसंख्या ही 30 ते 40 कोटी होती, आज ती 130 करोडच्या पार किंवा त्या लागोलाग पोहोचलेली आहे. एक संविधान, एक पुस्तक हे आपल्या देशाला बळकट बनवत आहे. आपल्यामध्ये बरेच वाद आहे, सांस्कृतिक लेवलला, धार्मिक लेवलला, भाषिक लेवलला. खूपदा कायद्याचे विद्यार्थी किंवा इतरही लोक या गोष्टींना महत्व देत नाही. जेवढा धर्म विभाजन करतो तेवढी भाषेचा सुद्धा प्रॉब्लेम, भाषेचा सुद्धा एक प्रकारचा अडथळा आपल्या एकत्रीकरणामध्ये येतो. तुम्ही भाषेच्या बेसिसवरती, भाषेच्या आधारावर जे वाद होतात, जे राजकारण खेळलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने, ते करावं नाही करावं याबाबत मी कमेंट करणार नाही, कारण राजकारणाचे वेगवेगळे पैलू असतात. पण लक्षात घ्या, हे सगळे वाद असताना सुद्धा 75 वर्षानंतर सुद्धा आपण इथे एकत्रित आहोत. हे कुठल्याही जादूच्या कांडी फिरवल्याच्या एक जो आपण त्याला जादू म्हणूया, त्या जादूपेक्षा अजिबात कमी नाही. हे लक्षात घ्या. हे मी परत एम्फसाइज करतो. तुम्हाला काय, मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की संविधान अजूनही आहे, विथ ऑल इट्स एलिमेंट, विथ ऑल इट्स डिफेक्ट्स, विथ ऑल इट्स ज्यामध्ये काही कमतरता आहे असं आपण जरी मान्य केलं तरी देश हा एकत्रित आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्याला श्रेय जातं, त्याचं जे श्रेय जातं ते आपल्या फाउंडिंग फादर्सला आणि मदर्सला, आणि त्यामध्येही
काही लोकांचं महत्व जे आहे ते आपल्याला उद्गत करावं लागेल. त्यामध्ये पहिलं नाव म्हणजे आपल्या संविधान सभेने नेमलेली ड्राफ्टिंग कमिटी, संविधान सभेने नेमलेली आपली मसुदा समिती. मसुदा समिती ही काही 5 मेंबरची सदस्यांची ती कमिटी होती आणि त्यामध्ये अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण संविधान करता किंवा संविधान निर्माता म्हणतो. त्यांना आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इंग्रजीमध्ये संदर्भ हा दिला जातो. त्याच्याही सोबत आपण इतरांनाही सुद्धा श्रेय नक्कीच द्यायला पाहिजे. त्यांचे अनुयायी आपण सगळे आहोत, त्याबद्दल वादच नाही. आपण बाबासाहेबांना काही लेखक ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून महत्व देतात. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की त्यांना एवढं महत्व का दिलं जातं. तुम्ही जर कॅड म्हणून हा शब्द लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली डिबेट. संविधान सभेची पहिली बैठक झाल्यानंतर संविधान सभेने संविधान मान्य करेपर्यंत हा जो पूर्ण कार्यकाळ आहे ते जर तुम्ही वाचन केलं, 2 व्हॉल्यूम मध्ये पार्लमेंटरी प्रोसिडिंग मध्ये त्या गोष्टीचं पब्लिकेशन झालेलं आहे आणि प्रत्येक कायद्याच्या लायब्ररीमध्ये, त्यांच्या ग्रंथालयामध्ये हे पुस्तक असायलाच हवं. नसेल तर प्रॉब्लेम, हे असायलाच हवं. तुम्ही जर ती गोष्ट घेतली तर एक लक्षात घ्या, संविधान निर्मिती कशी झाली. एक कच्चा मसुदा समितीला देण्यात आला. त्या मसुदा समितीने कच्च्या मसुद्याचा वापर केला आणि एक ड्राफ्ट तयार केला, कॉन्स्टिट्यूशनचा एक मसुदा तयार केला आणि त्या मसुद्याचे संविधान सभेमध्ये 3 पद्धतीने वाचन झाले. पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन. प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक अर्थाचा, प्रत्येक शब्दाचा, फ्रेजचा तिथे कीस काढला गेला. भाषेमध्ये आपण मराठीमध्ये जे बोलतोय कीस काढला गेला आणि त्यानंतरच जिथे सर्वसमावेशकपणे ऍक्सेप्ट करण्यात आलं, जिथे वादविवाद होते तिथे त्या गोष्टी मतदानाला ठेवण्यात आला आणि अशा प्रकारे एक कायदा, एक कलम, एक शब्द अंतिम रूप देऊन ते कॉन्स्टिट्यूशन, ते संविधान संपूर्णपणे करून 26 नोव्हेंबर 1949 ला आपण ते ऍक्सेप्ट केलं. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा भाग जो होता तो म्हणजे बीइंग अ चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी. जेव्हाही एखादा शब्द, एखादं कलम तिथे चर्चेला येत होतं त्याला सपोर्ट करणं. संविधान सभेतल्या सदस्यांनी त्यामध्ये काही बदल सुचवला, काही त्यामध्ये अमेंडमेंट तिथे इफ एनी अमेंडमेंट वॉज पोज्ड बिफोर दी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली, त्याचं सॅटिस्फॅक्शन करणं, त्यावरती उत्तर देणं, त्या गोष्टीला समर्पक उत्तर देणं आणि गरज पडली तर आदरणीय सदस्यांनी दिलेल्या बदलांचा स्वीकार करणं, या सगळ्यांची जबाबदारी ही त्यांची एकट्याची होती, कारण ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणून तुम्ही जर त्या कॅडमध्ये वाचला तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की अंतिमतः साऊथ इंडियन आपले दक्षिण भारतीय जे मेंबर होते मसुदा समितीमध्ये, त्यांनी तिथे त्यांचा गौरव केलेला आहे की एकूण सदस्यांपैकी एका सदस्याचा मृत्यू झाला, एक सदस्य राजकारणामध्ये तिथे बिझी राहिला, एक सदस्य विदेशामध्ये होता आणि त्या कारणाने त्यांच्या एकट्यावरती हे काम पडलं. म्हणून सर्वसमावेशक वेग जर आपण घेतलं तर आपण इतर लोकांचंही महत्व लक्षात घेतलं तर आपल्याला हे मान्यच करावं लागेल की वन ऑफ द चीफ आर्किटेक्ट ऑफ इंडिया हे ते होते. हे आपल्याला कुठल्याही प्रकारे मान्य करावे लागेल. याच्यामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, पंडित नेहरूंचं नाव, सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव लक्षात घ्या. संविधान समितीमध्ये प्रत्येक वर्णाचे, जातीचे, गटाचे होते. जनसंघाचा प्रतिनिधित्व होता. तुम्ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं नाव सुद्धा तुम्ही अवॉइड करू नका. बऱ्याच वेळी ते नाव सुद्धा तिथे, त्यांचं सुद्धा तुम्ही जर कॅड वाचन केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचं खूप मोलाचं सहकार्य तिथे दिसेल. महिला सदस्यांचं सुद्धा तिथे तुम्हाला बऱ्याच प्रमाणे कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला तिथे दिसेल. पण एक नाव जे संविधान सभेमध्ये किंवा त्या चर्चेमध्ये येत नाही ते म्हणजे ते नाव एका बंगाली माणसाचं आहे, ते म्हणजे बी.एन. राव. बी.एन. राव हे कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर. मसुदा समितीने काम सुरू करण्याच्या आधी त्यांना एक कच्चा ड्राफ्ट तयार करून देण्याचं काम बी.एन. राव यांनी केलं होतं. आपण आज आपण स्वातंत्र्य, आपला प्रजासत्ताक दिन आपण मानत असताना, साजरा करत असताना बी.एन. राव यांचं सुद्धा आपण नाव घेतलं पाहिजे. त्यांचा सुद्धा संविधान सभेच्या कामामध्ये किंवा संविधान सभेला जरी ते आतमध्ये नव्हते, बाहेरून मदत करण्याचं काम, त्यांना ऍडवाइस करण्याचं काम, वेळ प्रसंगी अमेरिकेपर्यंत प्रवास करून वेगवेगळ्या
लिगल ल्युमिनरीज जे कायद्यामधले अभ्यासक आहेत त्यांचा विचार घेऊन यांना सल्ला देण्याचं काम हे BN राव साहेबांनी केलेलं आहे. त्यांचं नाव प्रत्येक इतर लोकांकडनं आपण अपेक्षा करू शकू नाही करू शकू, पण कायद्याचे विद्यार्थी म्हणून हे नाव मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवाल असं मला वाटतं किंवा अशी मी अपेक्षा करतो. तर राज्यघटना, आता इथे आपण पुढे जाऊया लवकरात लवकर. राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया जी होती ही प्रदीर्घ होती. 9 डिसेंबर 1946 रोजी भारताची घटना समितीची पहिली बैठक झाली. ओके. त्यानंतर 28 ऑगस्ट 1947 रोजी बाबासाहेब आंबेडकरांची घटनेच्या मसुदी समितीवर नियुक्ती झाली. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुढील 2.5 वर्षात संसदेत घटना समितीचे एकूण 12 सत्र पार पाडली. त्यामध्ये चर्चा झाली. एक एक शब्द तोलून मापून आणि पूर्ण विचार करून लिहिण्यात आला. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या सदस्यांची पहिली बैठक जी झाली होती, त्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर रोजी 1949 रोजी राज्यघटना ही घटना समितीने स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 ला अंमलात आणण्यात आली. आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र भारत हा एक ओळखला जातो. तर सगळ्यांनी आता आपण पुढे जाऊया की संविधानाचा अभ्यास करताना उद्देशिका प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याचं महत्व मात्र तुम्हाला अतिशय योग्यपणे समजून घेणं आवश्यक आहे. मी विद्यार्थ्यांना शिकवताना नेहमी सांगतो की प्रिअम्बल म्हणजे काय असतं, उद्देशिका म्हणजे काय असतं. यू कॅनॉट कम्पेअर प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विथ एनी अदर बुक, एनी अदर लॉ बुक. जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचता तेव्हा त्या पुस्तकाला प्रास्ताविक असतं. पुस्तक पूर्ण झाल्यानंतर प्रास्ताविक लिहिलं जातं आणि प्रास्ताविकाचा पुस्तकासोबत संबंध हा लावण्यात येत नाही. फक्त एक गोषवारा म्हणून त्याचं एक महत्व तिथे अधोरेखित केलं जातं, पण पुस्तकाच्या कंटेंटला महत्व दिलं जातं. प्रस्तावनेवरती जास्त लक्ष दिल्या जात नाही. असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण संविधानाची उद्देशिका, संविधानाची प्रिअम्बल जी आहे ही इतर पुस्तकांच्या संबंधामध्ये ही पूर्णतः वेगळी आहे. मी भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचं, त्याच्या प्रिअम्बलचं एका स्केल सोबत, एका यार्ड स्टिक सोबत, आपण आहे ना जमीन मोजण्यासाठी जे मोजमापीचं यंत्र किंवा एखादी पट्टीचं मोजमाप पट्टी जी वापरतो ते म्हणजे उद्देशिका आहे. संविधानाने दिलेले जे अपेक्षा आहे आपल्या सर्वांकडनं, आपल्या नागरिकांकडनं, सरकारच्या साईडला जे आपल्याकडनं अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहे त्याच्या सगळ्यांचं मोजमाप पट्टी म्हणजे उद्देशिका आहे. इट इज अ यार्डस्टिक अपॉन the preamble of the constitution is a yardstick upon which, on the touchstone of which, the purpose of the constitution, the ultimate objective of the ends, आपल्याला जे साध्य करायचं आहे ते त्यामध्ये दिलेलं आहे. उद्देशिकेचा एक एक शब्द, एक एक कॉमा सुद्धा मी म्हणेल, एक एक सेमिकोलन जे दिलेलं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलेलं पाहिजे. आपल्या उद्देशिका जी आहे ती सुरू होते एका शब्दाने, आम्ही भारताचे लोक. या शब्दाकडे मी माझ्या प्रेझेंटेशनच्या, माझ्या भाषणाच्या शेवटी येईल, पण हा शब्द सुद्धा तुम्ही लक्ष घ्या. आम्ही भारताचे लोक असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक लावू शकतात. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडवणीचं, आणि तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे, मी परत उद्धृत करणार नाही की त्याच्या नागरिकांना कुठले अधिकार देण्यात येणार आहे, उपासनेचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याची, ओके, आणि बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आपल्या संविधान सभेत या दिवशी स्वतःला अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मार्पित करत आहोत. भारताचं कॉन्स्टिट्यूशन हे लोकांपासून सुरू होतं आणि लोकांपर्यंत संपतं. जरी संविधान सभेने हे संविधान निर्माण केलं ते लोकांच्या नावाने केलं आणि लोकांनाच अंगीकृत केलं, लोकांनाच समर्पित केलेलं आहे. द जेनेसिस ऑफ पॉवर, याचं मूळ जे आहे कॉन्स्टिट्यूशन येतं कुठून? लोकांपासूनच येतं, बरोबर आहे. तर भारताच्या कॉन्स्टिट्यूशन प्रिअम्बल मध्ये, आपल्या उद्देशिकेमध्ये जे 2-4 शब्द दिलेले आहे त्याकडे मी तुमचं लक्ष देईल. मला माहिती आहे मी वेळेकडे लक्ष देऊन त्या पद्धतीने एक पुढच्या काही वेळामध्ये संपवण्याचा प्रयत्न करेल, पण बरंच बोलण्यासारखं आहे. आपल्या
संविधानाच्या प्रियांबल मध्ये ज्या 2-3 गोष्टी दिल्या आहेत त्याकडे लक्ष देईल मी. 2 शब्द लक्षात घ्या. प्रियांबल तुम्ही वाचलेला आहे. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन्ही शब्द सुरुवातीला नव्हते. 42व्या घटना दुरुस्तीनुसार समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द त्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार तिथे अंतर्भूत करण्यात आले. जर तुम्ही जे मी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट तुम्हाला सांगितलं, याच्या आधी जो संदर्भ दिला त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर संविधान निर्माण करत असताना सुद्धा या दोन्ही शब्दांना अंतर्भूत करण्याचा एक प्रयत्न करण्यात आलेला होता. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन्ही शब्द भारतीय संविधानाला लागू आहे. भारतीय संविधान हे समाजवादी पण आहे आणि हे धर्मनिरपेक्ष आहे. पण 1950च्या त्या कालखंडामध्ये ते शब्द जसेच्या तसे संविधानामध्ये अंतर्भूत करण्यात त्यांचा विरोध होता. हे एक लक्षात घ्या. हे सर्वसामान्य पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल, छोट्या टेक्स्टबुक मध्ये किंवा एखाद्या गाईडमध्ये, असं मला तरी वाटत नाही. सोशलिस्ट शब्द तेव्हा युरोपियन कंट्रीज आणि साम्यवादी चळवळ त्या संदर्भामध्ये समाजवादी व्यवस्थेचा वेगळा अर्थ पूर्णतः आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये लावला जाणार होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे भाषणामध्ये सांगितले की जर तुम्ही 4थ्या पार्टमध्ये, इफ यू फॉलो द पार्ट 4th ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, राज्याची मार्गदर्शक तत्वे, हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल भारत कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान हे समाजवादीच आहे. मी यावर जास्त भाष्य करणार नाही. तुम्ही संविधानाचे तुम्ही अभ्यासक आहातच ऍज अ लॉ स्टुडंट म्हणून. पण समाजवादाचा अर्थ साम्य, ओके, याचा अर्थ जर तुम्ही घेतला, जर तुम्ही फॉलो केलं, राज्याची मार्गदर्शक तत्वे तुम्ही वाचलं, तर तुमच्या लक्षात येईल भारतीय संविधानाने एक भला मोठा भाग जो आहे समाजवादी प्रिन्सिपलचा, त्याचा तत्वज्ञानाचा हा अंगीकृत केलेला आहे. धर्मनिरपेक्ष, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, तेव्हा सुद्धा हा शब्द अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तेव्हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला नकार दिला. त्याचा संदर्भ होता 42व्या घटना दुरुस्तीनुसार हे शब्द आले म्हणून वाईट झालं असं मी अजिबात म्हणत नाहीये. पण ते का तेव्हा करण्यात आला नव्हता? तेव्हा आपल्या फाउंडिंग फादर्सची एक सायकोलॉजी, एक त्याची मानसिकता लक्षात घ्या. धर्मनिरपेक्ष हा शब्द तेव्हा नाकारण्यात आला होता कारण आपलं संविधान हे नवीन होतं, नवीन येऊ घातलेलं होतं. आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर हा शब्द अमेरिकन व्यवस्थेमध्ये पूर्णतः वेगळ्या पद्धतीने वापरण्यात येत होता. जर तुम्ही अमेरिकन परिस्थितीमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तिथे एक भली मोठी भिंत आहे धर्म आणि राज्यामध्ये. राज्य कुठल्याही धर्माला कुठल्याही पद्धतीचं सपोर्ट करत नाही, कुठलाही ना त्याचा विरोध करत ना त्याचा सपोर्ट तिथे दिला जात. पण भारतीय समाज, आपल्या संविधानकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली होती की अमेरिकेमधला सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्ष हा जो अर्थ आहे तो अशाचा असा भारतामध्ये लावला तर कन्फ्युजन, एक प्रकारचे एक वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भारतीय समाज, भारतीय प्रत्येक नागरिक हा मूलतः धार्मिक आहे. तो कुठल्याही धर्माचा असो, तो धार्मिक आहे. आणि त्या कारणाने तुमच्या सामाजिक जीवनामध्ये, मी धार्मिक जीवन म्हणतच नाही, तुमच्या रोजच्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा धार्मिक अंगाने सरकारचं या ना त्या कारणाने तिथे प्रयोजन येणारच आहे. तिथे तुम्हाला कुठे ना कुठे मदत किंवा कुठे ना कुठे काहीतरी इंटरफिअरन्स अशा प्रकारचा करावाच लागणार आहे. म्हणूनच आपण आज बघतो की भारतीय स्टेट, भारतीय राज्य धर्मनिरपेक्ष आहे. पण आपला जो अर्थ आहे धर्मनिरपेक्षतेचा हा वेगळा आहे. द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन्स मीनिंग ऑफ सेक्युलरिझम इज स्टेट हॅज नो रिलिजन. पण आपला जो अर्थ आहे तो स्टेट विल ट्रीट ऑल रिलिजन्स इक्वली. राज्याचा धर्म नाही पण तो सर्व धर्मांना समानतेचा न्याय देतो, हा अर्थ आपण घेतला होता. पण संविधानाचा अर्थ लावताना चुकीच्या पद्धतीने न्यायालयाला मार्गक्रमण करायला भाग पाडायला नको म्हणून धर्मनिरपेक्ष हा शब्द तिथे नाकारण्यात आला होता. तो नंतर कालांतराने आलाही. आणि अजूनही जर आपण संविधानाचे, सर्वोच्च न्यायालयाचे संविधानाच्या संदर्भातले निर्णय बघितले तर लक्षात येईल धर्मनिरपेक्ष हा शब्द आपण अमेरिकन कंटेक्स्टमध्ये, अमेरिकन संदर्भामध्ये आपण कधीही घेत नाही. जो मी आधी सांगितला त्या पद्धतीने आपण घेतलेला आहे. या 2 गोष्टींचं मला महत्व इथे सगळ्यात गोष्ट वाटते. त्यानंतर एक मोठा प्रश्न आपल्या समोर येतो ऍज अ लॉ स्टुडंट. सॅलियन फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, महत्वाच्या गोष्टी, त्याचे जे संदर्भ आहेत ते आपण अभ्यास करत असतो. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो एक 15 ते 20 मार्काचा की व्हॉट आर द सॅलियन फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपण तिथे लिहितो
भारतीय संविधान हे जगामधलं सगळ्यात मोठं संविधान आहे. वेदर इट इज बाय चान्स, नो इट इज नॉट. हे अपघाताने घडलेलं सगळ्यात मोठं संविधान नाहीये. ओके, इट इज बाय चॉईस. हे व्यवस्थित विचारपूर्वक भारतीय एवढं मोठं संविधान हे आपल्या संविधानकर्त्यांनी निर्माण केलेलं आहे. पण हे करायचं म्हणून केलेलं नाही. तुम्ही जर जुने संदर्भ तपासले, मी काही ऍडिशनल गोष्टीच्या पुस्तकामध्ये मी त्या सांगायचा प्रयत्न करेन की भारतीय संविधान सभेवरती आणि पर्टिक्युलरली मुख्यत्वेकरून मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती टीका होत होती की संविधान निर्माण करायला एवढा वेळ का लागतोय. तुम्ही जर तेव्हाची इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू यासारख्या नियतकालिकांमध्ये, त्यासारख्या न्यूजपेपरमध्ये जर तुम्ही जर कात्रणं बघितली आणि त्यामधले जर व्यंगचित्र बघितले, तर त्यामध्ये कसल्या कसल्या प्रकारचे व्यंगचित्र की एक संविधान सभा एक प्राण्याच्या रूपामध्ये दाखवून, बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्या पुढे दाखवून, मागे नेहरू जे आहे ते चाबूक घेऊन दाखवलेले आहे आणि ते फटकार मारतायत की लवकर लवकर तयार करा, लवकर तयार करा. बघताना आपल्या लक्षात येईल, पण त्या व्यंगचित्रामधून आपल्या एक लक्षात येईल की एक प्रकारचा राग भारतीय एक शिक्षित वर्गामध्ये होता की संविधान निर्माण करायला एवढा वेळ का लागतोय. पण त्याचं काहीतरी कारण होतंय. भारतीय, जसं मी आधी सांगितलंय की भारतीय समाजाचं साधर्म्य किंवा याचं कंपॅरिझन इतर समाजासोबत होऊ शकत नाही. आणि ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या त्याचा अंतर्भाव टप्प्याटप्प्याने संविधानामध्ये करण्यात आला आणि नाईलाजानी का होईना हे संविधान मोठं होत गेलं. का? कारण ज्या गोष्टी इतर संविधानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही त्या आपल्या इथे आहे. ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या तत्वतः मूलतः गोष्टी आहेत, ज्या संविधानामध्ये असायला हव्या त्या नक्कीच आहेत. आता संविधान म्हणजे नेमकं काय असतं हे लक्षात घ्या. संविधानाची जर तुम्ही व्याख्या केली तर संविधानामध्ये 3 गोष्टी असतात. संविधान हे 3 गोष्टी सांगतं. सगळ्यात आधी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लेज डाऊन द फॉर्म्स ऑफ द गव्हर्नमेंट. राज्याचे जे फॉर्म आहे, म्हणजे आपले एक संस्थात्मक गोष्टी, कुठल्या राज्य कशा प्रकारे चालेल ते फॉर्म इथे सांगतं. डेमोक्रॅटिक आहे का, अध्यक्षीय प्रणाली आहे की हुकुमशाही आहे, जे ते एक प्रकारचं एक राज्याचं फॉर्म सांगते. दुसरं, संविधानाचा दुसरा एक मुख्यतः उद्देश असतो ते म्हणजे राज्य आणि नागरिकांमधला संबंध हे विस्तृतपणे विशद करतं. आता हे कसं करतं तर पार्ट 3 हा जो भाग 3 आहे आपला, तो कुठला? मूलभूत अधिकारांचा. द फंडामेंटल राईट्स ऑफ सिटीजन्स, दे आर नथिंग बट रिलेशनशिप बिटवीन द स्टेट अँड सिटीजन्स ऑफ इंडिया. राज्यामध्ये आणि सिटीजन्स मध्ये हा जो संबंध आहे, परस्पर संबंध आहे, तो आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मूलभूत अधिकार जे आहे त्यामधून विस्तृतपणे उद्धृत होतो. कसा? तर हे जे परस्पर संबंध आहे हे म्हणजे काय? जर एखाद्या नागरिकाचे मूलभूत अधिकार सरकारने नाकारले, सरकारी संस्थांनी नाकारले, तर तो नागरिक सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यामध्ये दाद मागू शकतो. कलम 32 खाली, कलम 226 आणि 227 खाली. तर हा एक भाग जो आहे तो मूलभूत अधिकारांचा आहे, तो उद्धृत करतो, तो एक्सप्लेन करतो सरकार आणि नागरिकांमधला संबंध. पुढचा, इट लेज डाऊन, तिसरा भाग कॉन्स्टिट्यूशनचा, तो म्हणजे इट लेज डाऊन रिलेशनशिप बिटवीन द स्टेट अँड इंटरनॅशनल कम्युनिटी. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की भारत हा सॉव्हरेन स्टेट, सार्वभौम राज्य झालं म्हणजे आपल्या सार्वभौम सत्तेच्या खाली आपण नागरिक सार्वभौम सत्तेला जबाबदार होतो, पण भारतीय सार्वभौम सत्ता जागतिक शक्तींना जबाबदार नव्हतं, पण ते रिलेशन चालवणं आवश्यक होतं. म्हणून आपले आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये काय अधिकार राहतील ते सुद्धा तिथे पाहणं गरजेचं होतं आणि ते सुद्धा कॉन्स्टिट्यूशननं दिलं. पण कॉन्स्टिट्यूशननी फक्त, संविधानाने फक्त या 3च गोष्टी ज्या आहेत त्या तिथे, एक्सक्यूज मी, मला फक्त 2 सेकंद द्या, मी कंटिन्यू करतो. अशोक, ठीक आहे. हा, ठीक आहे. अशोक, हा, मला फक्त 15 सेकंद द्या, मी लगेच जॉईन होतो तुमच्यासोबत. मला फक्त म्यूट होऊ द्या. हो.
माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो, येतोय सर. हा. तर अशा प्रकारे मी ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला बोलत होतो की असे बरेच कारणे आहेत ज्या कारणांनी आपलं संविधान जे आहे ते मोठं मोठं होत गेलं. ओके, या तीन मी त्या मुद्द्यावर परत येतो आणि त्या मुद्द्याचा आपण महत्वाने एक विचार करायला हवा. तो म्हणजे या तीन गोष्टी, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध, भारताचे नागरिकांसोबत संबंध आणि फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट हे टाकल्यानंतर, हे स्पष्ट केल्यानंतरही मूलभूत अधिकार, राज्याची मार्गदर्शक तत्वे या गोष्टी तर आल्याच, पण आपले संविधान करतं कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्याला तयार नव्हते. म्हणून ऍडमिनिस्ट्रेशनचा खूप मोठा भाग जो इतर संविधानामध्ये दिसत नाही. तुमच्या लक्षात येईल, तुम्ही लक्ष घ्या, किंवा इफ यू डू अ कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन, तुमच्या लक्षात येईल की आपण अशा बऱ्याच गोष्टी ज्या इतर कुठल्याही संविधानामध्ये दिसत नाही त्याचा अंतर्भाव केलेला आहे. तसं भाषेला आपण संविधानिक दर्जा आपण प्राप्त करून दिलेला आहे. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुमच्या हे लक्षात येणार नाही, ज्यांनी वाचलेलं नाही त्यांच्या कदाचित लक्षात येणार नाही, पण हे बाय ऍक्सिडेंट झालेलं नाही. भाषेला आपण महत्व दिलं. आपण मागासवर्गीय लोकांच्या संदर्भामध्ये आपण संस्था स्थापन केला, त्याला संविधानिक दर्जा दिला. आपण इलेक्शन कमिशन, UPSC, MPSC, ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, राज्याचे आणि केंद्राचे महाअधिवक्ता, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला. कारण आपल्या संविधानकर्त्यांना माहिती होतं की प्रत्येक महत्वाच्या गोष्टींना संविधानात्मक दर्जा देणं गरजेचं आहे. जर आपण ही प्रत्येक गोष्ट कायदेशीररित्या आपण विधिमंडळाकडे सोपवली की हे छोटंसं एक लहानसं एक कॉन्स्टिट्यूशन घ्या आणि बाकीचं जे आहे ते तुम्ही कायद्याने बनवत राहा, तर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला असता. कुठल्याही पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारनी आपल्या आपल्या मतानुसार जुना कायदा रद्द करून नवीन कायदा बनवून त्या गोष्टी आपापल्या मनाप्रमाणे बनवलेल्या असत्या. लक्षात घ्या, देर इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन एनी अदर लेजिस्लेटिव्ह स्पीच अँड द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. संविधानामध्ये बदल करणं हे एवढे सहज साध्य नाही. आपण लगेच मी सांगणार आहे की कसं साध्य नाही. कुठे करता पण येतं, कुठे करता येतही नाही. कॉन्स्टिट्यूशन, संविधान हे मोठं होण्याचं कारण म्हणजे काय, तर आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स, आपण आता याला मराठी शब्द काय वापरायचा तुम्ही वापरा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स आपण एवढ्या जबाबदारीने आणि इतक्या व्यवस्थितपणे दिलेला आहे, जेणेकरून भारताची जी राज्याची घडी आहे, आपली जी संविधानात्मक घडी आहे ती व्यवस्थितपणे टिकून राहील. पण आपलं संविधान हे अशा प्रकारे लवचिक सुद्धा आहे, जिथे गरज असेल तर तिथे बदल करण्याची सुद्धा मुभा तिथे दिलेली आहे. मी एका शेवटच्या गोष्टीकडे इथे वळतो आणि ते म्हणजे राज्य, मला माहिती आहे एक पाऊण तास आपला एक अर्ध्या तासाच्या वर झालेला आहे. मी आता महत्वाच्या गोष्टीकडे वळतो, ज्या गोष्टींची मला मुख्यत्वेपणे इथे चर्चा करायची होती, ती म्हणजे राज्यघटनेची निकोप वाटचाल. व्यवस्थितपणे वाटचाल कोणती असेल, सगळ्यात महत्वाचा भाग जो मला संविधान, मी जे सांगितलं तुम्हाला आधी की संविधान हे जादूच्या कांडीपेक्षा कमी नाही, कारण राज्यघटनेची निकोप वाटचाल मागील 75 वर्षांमध्ये झालेली आहे. त्याचं कारण आपलं संविधान गरज पडलं तर कठोर आणि गरज पडेल तर लवचिक अशा पद्धतीचं राहिलेलं आहे. जर यामध्ये अजून मी स्पष्टपणे करून सांगायचा प्रयत्न केला तर आपण जर संविधानाचा व्यवस्थितपणे अभ्यास केला तर लक्षात येईल की कोणत्याही राज्यघटनेच्या निकोप आणि व्यवस्थित वाटचालीसाठी तीन गुण या आवश्यक असतात: समावेशकता, सुस्पष्टता आणि लवचिकता. हे तीन शब्द लक्षात घ्या. सर्वसमावेशक ते असलं पाहिजे, सुस्पष्ट असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे आणि लवचिक सुद्धा असलेलं पाहिजे. आणि या तिन्ही गोष्टी, एकच मिनिट, अशोक हा, आवाज येतोय. आवाज येतोय? हा, मला तुमचा मेसेज मिळाला, मी लक्षात ठेवू. ठीक आहे, ओके. हा, तर राज्यघटनेची निकोप वाटचालीसाठी या ज्या तीन गोष्टी आहेत, समावेशकता, सुस्पष्टता आणि लवचिकता, या मागील 75 वर्षामध्ये दुसऱ्या कुठल्याही संविधानामध्ये झाल्या नसेल तेवढ्या 100हून 110हून अधिक राज्यघटनेमध्ये आपल्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहे. कोणी यावरती टीका करेल, पण मी म्हणेल हे गरज आहे. भारतीय संविधान अजूनही टिकून आहे कारण घटना दुरुस्तीचा भाग दिलेला आहे. पण या घटना दुरुस्ती सुद्धा एका विशिष्ट
चौकटीमध्येच आपल्याला करता येतं. आय 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 होप यू नोज एव्हरीथिंग अबाउट केशवानंद भारती केस, ज्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर, संविधानाच्या मूळ ढाचा याबद्दल चर्चा केलेली होती. मी तपशिलामध्ये जाणार नाही, पण केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला या सुप्रीम कोर्टच्या 13 सदस्यीय खंडपीठाने यामध्ये निर्णय दिला की सरकार म्हणजे संसद जे आहे ते घटना दुरुस्ती करू शकतं, त्यांना वाटेल ते करू शकतं, पण संविधानाच्या मूळ ढाच्याला, बेसिक स्ट्रक्चरला हात लावू शकत नाही. या गोष्टीचा अजून तपशिलाने तुम्ही अभ्यास करावा. या गोष्टीला अतिशय महत्व आहे. मला 2-4 गोष्टी अजून बोलायच्या आहे म्हणून मी या गोष्टीकडे अजून जाणार नाही तपशिलामध्ये, पण एक लक्षात घ्या, संविधान बदल करण्याचा अधिकार लेजिस्लेचरला, आपल्या संसदेला आहे. ते काय वाटेल ते बदल करू शकतात. मी अगदी एक्स्ट्रीम लेवलला जाऊन सांगेन, संविधानाने एक प्रकारचा फ्री हँड आपल्या लेजिस्लेचरला दिला, पण त्याच सोबत बरंच काही काढून सुद्धा घेतलं. तुम्हाला काय बदल करायचा करा, पण तुम्ही संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर, आणि बेसिक स्ट्रक्चर काय आहे त्याच्या काही गोष्टी सांगितल्या आणि काही न सांगता तिथे थांबले. डिपेंडिंग अपॉन द सर्कमस्टान्सेस, सरकारसमोरची, समाजासमोरची जी महत्वाच्या गोष्टी आहेत, समाजासमोरचे जे चॅलेंजेस आहेत, त्यानुसार बेसिक स्ट्रक्चर काय आहे काय नाही. काही गोष्टी आहेतच, पार्लमेंटरी डेमोक्रेसी, आपलं समाजवादी म्हणा, धर्मनिरपेक्षता, रूल ऑफ लॉ, फंडामेंटल राईट मधले काही पार्ट जसे कलम 14, कलम 19, कलम 21, these all have been declared as part of the बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पण असं असताना सुद्धा संविधान हे लवचिक आहे. जेव्हा इमर्जन्सी येते, जेव्हा देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो, तेव्हा संविधानातील मूलभूत अधिकार रद्द करण्याचा किंवा त्याला पेंडिंग ठेवण्याचा, त्याला रद्द करण्याचा टेम्पररी लेवलला अधिकार देतो. पण जशी इमर्जन्सी किंवा आणीबाणी निघून आली, तशी परत जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते परत आपल्या मूळ स्वभावाकडे परत येतं. अशा प्रकारची लवचिकता जी आहे ती आपल्या संविधान सभेतल्या आपल्या फाउंडिंग फादर्सनी आपल्याला दिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ओके, एक शेवटच्या 2-3 गोष्टी सांगतो आणि मी हे गोष्ट म्हणजे जे मला चॅलेंजेस आहे त्याबद्दल बोलतो. आपण लवचिकतेमध्ये एक दुसरा पण सुद्धा भाग येतो, तो म्हणजे प्लुरॅलिझम जे आहे. आता जम्मू काश्मीरचा प्रश्न आपला मार्गी निघालेला आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण असं असलं तरी विशिष्ट राज्यांच्या विशिष्ट भागांसाठी आपण संविधानामध्ये महत्वाचे त्यांना विशिष्ट परिषद किंवा एक विशेषाधिकार त्यांना दिलेले आहे. का? कारण तो एक बॅलेन्स होता. लोकशाही सशक्त व्हावी, विरोधामध्ये विरोध होऊन देशाचा भाग तुटू नये, हा त्यामध्ये होता. त्यानंतर अतिशय महत्वाचा भाग जो मी या भाषणाच्या शेवटच्या भागाला सांगायची माझी इच्छा आहे, ते म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल आयडेंटिटी, संविधानात्मक अस्मिता. हा शब्द तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्यावा असं मला वाटतं. संविधानात्मक अस्मिता, कॉन्स्टिट्यूशनल आयडेंटिटी. ओके, भारतामध्ये राष्ट्रीय, धर्म, संस्कृती, लिंगभाव या वेगवेगळ्या लोकांचे लोक आहे, पण त्या सगळ्यांचा समन्वय जर आपल्याला करायचा असेल तर ते म्हणजे संविधानात्मक अस्मिता. ओके, राज्यघटनेतले अनुच्छेद, राज्यघटनेमधल्या तरतुदी हे कॉन्स्टिट्यूशनल आयडेंटिटी आहे, संविधानात्मक अस्मिता आहे. पण फक्त ते नाहीये, त्याच्यासोबत आपल्या समाजामधले जे लोक आहे, आपले भारतीय जे आपली जनता आहे, त्यांना सुद्धा आपल्याला सामील इथे करून घ्यावं लागेल. मी भाषणाच्या सुरुवातीला एक शब्द वापरलेला होता, तो म्हणजे आम्ही भारताचे लोक. इथे आम्हीला जर तुम्ही आम्हीच केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम इथे निर्माण होऊ शकतो. आम्ही नाही, आम्ही म्हणजे आम्हीच नाही, आम्ही म्हणजे आपण सगळे. आजच्या काळामध्ये जे गरज आहे संविधानाचा अर्थ लावण्यासाठी, तेव्हा आम्ही भारताचे, हे खूप छोटी गोष्ट आहे, ही खूप अगदी क्षुल्लक गोष्ट आहे, पण ही परत परत सांगणं गरजेची आहे. कारण डिटेलिंग मध्ये जेव्हा तुम्ही जाता, जेव्हा तुम्ही तपशिलामध्ये जाता, तेव्हा त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो लोकांकडनं, एक्सपर्टकडनं, कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट त्यांच्याकडून सुद्धा. म्हणून आम्हीचा अर्थ आपण सगळे आहोत, आम्हीच नाही. विरोधामधून सुद्धा सामंजस्याने प्रश्नांचं तिथे उत्तर आपण मिळू शकतो असं मला तरी वाटतं. म्हणून कॉन्स्टिट्यूशनल आयडेंटिटी हा एक भाग आहे. एक शेवटचा 1-2 मुद्दे. ओके, जर संविधानाला व्यवस्थितपणे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं असेल आणि
ज्याला एक शब्द मी वापरतो नेहमी, कॉन्स्टिट्यूशन शुड रीच द लास्ट मॅन स्टँडिंग. शेवटच्या समाजात उभ्या असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत संविधान जर न्यायचं असेल तर संविधानिक नैतिकतेला पर्याय नाही. कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. तर हे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी काय आहे? संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा संदर्भ इथे दिलेला आहे. मी अधिक तपशिलात न जाता कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणजे काय, तर संविधानाबद्दल आदर, संविधानात्मक संस्थांबद्दल आदर. तुम्ही जशी ही संस्था आहे, संविधानात्मक मार्गामधूनच तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न ऑथॉरिटीजकडे ठेवता. हा मार्ग म्हणजे संविधानिक नैतिकता. कुठल्याही प्रकारची अराजकता, कुठल्याही प्रकारचे अनकॉन्स्टिट्यूशनल असंविधानिक मार्ग न निवडता संविधानिक मार्गाने आपले मुद्दे ठेवायचे आणि वेळ प्रसंगी तसा दबावगट निर्माण करून आपले अधिकार मिळवून घेण्याचा प्रयत्न करायचा. हा म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीचा भाग आहे. तो 75 वर्षानंतर हा अधिक पद्धतीने आहे का, याबद्दल तुम्ही विचार करा. कायद्याचे विद्यार्थी म्हणून मी 2-3 एक्झाम्पल देतो, 2-3 उदाहरण देतो. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो, तुम्हाला माहिती आहे की नाही, अमेरिकेमध्ये एक राष्ट्राध्यक्ष जो आहे तो फक्त 2दा होऊ शकतो. तिसऱ्यांदा तो राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही, त्याला कितीही लोकांची सपोर्ट असेल तरीही. जॉर्ज वॉशिंग्टन हे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांची 4 वर्षाची टर्म, त्यांचा जो कार्यकाल आहे संपला. त्यांची इच्छा नसताना लोकांनी फोर्स केला आणि त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्यास भाग पाडलं. ते 8 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांना लोकांचा एवढा सपोर्ट होता की त्यांनी दबावगट निर्माण केला आणि म्हटलंय वेळ प्रसंगी आपण संविधान मध्ये आपण घटना दुरुस्ती करू, पण तुम्हीच राष्ट्रपती व्हा. तेव्हा लक्षात घ्या, एवढी सपोर्ट असताना सुद्धा त्या राष्ट्राध्यक्षांनी नकार दिला. ही गोष्ट जी आहे ही संविधानिक म्हणजे संविधानाच्या बाहेर न जाता, कितीही सपोर्ट असला तरी त्याला डायल्यूट न करता, त्याला खाली न मानता संविधानाच्या एक तत्वांना चिटकवून राहून आपण त्या गोष्टी मान्य करणं म्हणजे संविधानिक मॉरॅलिटी, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी, संविधानिक नैतिकता आहे. एक दुसरं उदाहरण आपल्या भारताचं ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होण्याआधी एक रेल्वे मंत्री होते. त्यांच्या साधेपणाचा गौरव आपण सगळेच करतो. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, एक गोष्ट सांगतो की ते जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा एक छोटासा अपघात झाला आणि त्यामध्ये 1 किंवा 2 व्यक्तींचं मरण झालं, त्यांची मृत्यू झाला. लाल बहादूर शास्त्रींवरती रेल्वे मंत्री म्हणून कुठलाही दबाव नव्हता, पण तरी सुद्धा त्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यांनी रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. हे एक्झाम्पल म्हणजे संविधानिक नीतिमूल्याचं पालन करणारं सर्वात योग्य उदाहरण आहे. तुम्ही जर आजचा भारताचं राजकारण जर बघितलं, आपण कुणाचे नावं घेणार नाही किंवा कुठलाही संदर्भ देणार नाही, पण कितीही आरोप झाले, खरे खोटे त्याबद्दल मी चर्चा करणार नाही, पण कितीही आरोप झाले तरी राजीनामा न देणारे नेते, ओके, कोणतीही चर्चा न करता 1 ते 1.5 मिनिटामध्ये विधिमंडळात मान्य होणारे कायदे, सार्वजनिक जीवनामध्ये असंविधानिक भाषेचा वापर करून केले जाणारे आरोप आणि प्रत्यारोप, असे कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येईल. तेव्हा आणि ही गोष्ट ही ते नेते मंडळी करणार नाहीयेत. भारताचे संविधान रक्षक म्हणून आपल्याला, एक नागरिक म्हणून आपल्याला करायचे आहे. आपल्या समोर खूप, संविधान हे एका दिवसाचं पुस्तक वाचण्याचं काम नाही, संविधान हे अंमलात आणण्याचं काम आहे. संविधानिक मार्गाने आपले एक दबावगट निर्माण करून कुठलीही हिंसा न करता, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या केली होती, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. ओके, लोकांद्वारे लोकांसाठी लोकांतर्फे केले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही. पण बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीची व्याख्या ही पूर्णतः वेगळी आहे. त्यांनी म्हटले, कुठलाही रक्तपात न घडून आणता रोजच्या जीवनामध्ये सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणणारं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे संविधान, ते म्हणजे लोकशाही, ते म्हणजे राज्य पद्धती लोकशाही. हे आपण मान्य केलेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे कितीतरी गोपनीय, आता बघा शेवटचा पाठ, मी फक्त सगळ्यांना विनंती आहे, मला माहिती आहे पूर्ण 1 तास झाला. अशोक, मी अजून 5 ते 7 मिनिटं घेतले चालेल? अतिशय महत्वाचं मला सांगायचं तुम्हाला. हो सर, काय अडचण, मुलं थांबतील. मला माहिती आहे द मेंबर्स आर फ्लक्च्युएटिंग आणि माझं त्याकडे सुद्धा लक्ष आहे. मी ते लक्ष घेऊनच मी पुढे चाललोय. पण हा शेवटचा भाग मला अजून जास्त पद्धतीने चांगल्या प्रकारे सांगावासा वाटतो. आजच्या घडीमध्ये 75 वर्षानंतर जर तुम्ही बघितला तर आपल्या पुढे भरपूर आव्हाने आहेत. तुम्ही जर रोज संविधानिक मूल्ये आणि संविधानिक प्रश्न जे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडल्या जातात, त्यामध्ये गोपनीयतेचा अधिकार, राईट टू प्रायव्हसी,
ओके. माहिती आणि तंत्रज्ञान यामध्ये जे आपण आता माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण बोलतोय, मी माझ्या भाषणाचा अधिकाराचा वापर, संविधानात्मक अधिकाराचा वापर करून तुम्हासोबत संवाद साधतोय. या गोष्टीची कल्पना 1950 मध्ये आपल्या फाउंडिंग फादर्सनी केलेली नव्हती. महिलांच्या स्वतःच्या, बघा खूप क्रिटिकल गोष्टी आहेत, महिलांच्या आपल्या समानतेच्या अधिकाराबद्दल बोलतो, पण आज महिलांच्या स्वतःच्या शरीरावर असणारा अधिकार, म्हणजे गर्भपाताचा अधिकार असावा की नव्हता, या गोष्टी फक्त संविधानिक नाही आहे, या सामाजिक आणि संवैधानिक अशा मिक्स स्वरूपाचे प्रश्न आहेत. त्याची उत्तरं एका दिवसामध्ये देणं गरजेचं नाही. राईट टू बॉडीली इंटिग्रिटी. ओके. एक अजून प्रश्न, वैवाहिक बलात्कार. भारतीय समाजामध्ये जिथे लग्न ही एक संस्कार मानला गेलेला आहे, तिथे आजकाल एक विदेशी कन्सेप्ट जी येऊ घातलेली आहे किंवा त्यावर चर्चा होते की बॉडीली इंटिग्रिटी, महिलांचा अधिकार, वैवाहिक बलात्कार, ओके, मॅरिटल रेप, यावर सुद्धा रेटनं सुरू आहे. त्याचं काय होईल, त्याचा अर्थ काय होईल याबद्दल मी भाष्य करणार नाही, पण हे आपल्या समोर प्रश्न उपस्थित आहे. समलिंगी लोकांचे अधिकार, होमोसेक्शुअलिटी 377 ला डायल्यूट करणं, त्या संबंधीचे काही लोक विरोध करणारे आहे, काही लोक सपोर्ट करणारे आहे. स्त्री पुरुष लिंगभेदाची चौकट हळूहळू आपण मोडत चाललेलो आहोत. तर यामध्ये मला एक शब्द आठवतोय, शेवटचा भाग, तो म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा. मी जेव्हा भाषणाच्या अधिकाराची गोष्ट केली आणि आजचा जेव्हा मी विचार करतो, मला हे वाक्य अतिशय आवडलेलं आहे. ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकवतो, जिथला मी कर्मचारी आहे, ज्यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने जे विधी महाविद्यालय आहे, त्यांनी भाषणाच्या स्वातंत्र्याबद्दल अतिशय मौलिक असं लिखाण केलेलं आहे. त्यांचं एक वाक्य मला सांगावं असं वाटतं. आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जिथे कुठल्या परिस्थितीला जाऊन, कुठल्या लेवलला जाऊन एकमेकांवर आरोप केला जातो, किंवा जे मी तुम्हाला बोललो होतो, आम्ही म्हणजे आपण सगळे, आम्हीच नाही, त्या संदर्भात हे वाक्य मला अतिशय आवडतं आणि मी ते सांगतो नेहमी सगळ्यांना. ते म्हणजे ते काय म्हणतात बघा, फ्रीडम ऑफ स्पीच बद्दल ते काय म्हणतात, वैचारिक स्वातंत्र्याच्या पाठीमागे एक मानसिक परिस्थिती सुद्धा असावी लागते. जेव्हा मनुष्य आपले स्वतःचे म्हणणे खरे आहे यावर विश्वास ठेवतो, पण त्याचबरोबर दुसऱ्याचेही खरे असण्याचा संभव आहे ही सुद्धा शक्यता मानतो, तेव्हाच खरे विचार स्वातंत्र्य संभावते. मला वाटतं संविधान एका बाजूला राहून देऊन फक्त हा एक शब्द जरी आपण नेमला, एक शब्द आपल्या मनावरती बिंबवला की माझं म्हणणं खरं आहे असं मी मानतो, विश्वास ठेवतो, पण दुसऱ्याचं सुद्धा खरं असू शकतं, हे जेव्हा आपण सुस्वभावी पद्धतीने त्याचं म्हणणं ऐकून एक सुसंवाद साधू, तेव्हा मला वाटतं संविधानाचा एक आर्टिकल, एक कलम सुद्धा व्यवस्थितपणे अप्लाय झाला तर आपोआपपणे संविधान हे व्यवस्थितपणे समाजामध्ये अप्लाय होईल. त्या पद्धतीने हे एक गोष्ट जरी आपण मानली तरी संविधानिक नीतिमूल्यता जी आहे ती गोष्ट मी तिथे पूर्णतः अप्लाय होईल असं मी मानतो. आणि अशाच प्रकारे आपलं संविधान हे वाढत राहील, योग्य प्रकारे त्याचा अर्थ लावला जाईल आणि हे कधीही रिडंडंट होणार नाही. कॉन्स्टिट्यूशन इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. हाडा मासाच्या माणसासारखं आपलं संविधान आहे. लवचिक आहे म्हणजे काय, आपण द कॉन्स्टिट्यूशन इज अ फंडामेंटल डॉक्युमेंट विच शुड बी एबल टू कोप अप विथ द न्यू चॅलेंजेस ऑफ द सोसायटी. ते जर तसं होत नसेल तर मग असं समजायचं की कॉन्स्टिट्यूशन रद्द करण्याचा वेळ आलेला आहे. ज्या देशामध्ये हे झालेलं नाही त्यांचे कॉन्स्टिट्यूशन लोकांनीच नाकारलंय. आपण तसं होऊ द्यायचं नाहीये. आपल्याला नवीन आव्हानांसोबत संविधानाला कोपअप करून आणायचं आहे आणि संविधान असंच वृद्धिंगत करायचं आहे. मी परत सुरुवातीला ज्या लोकांचे नावं घेतले त्या लोकांचे नावं तर मी घेतलीच की सर्व पदाधिकारी, यासोबतच मी परत एका व्यक्तीचा आभार व्यक्त करू इच्छितो, ते म्हणजे तुमच्या संघटनेचे स्टेट इकॉनॉमिक ऍडवायझर स्वप्नील शहा हे आहेत. त्यांचं सुद्धा मी पुण्यानुमोदन करतो, मी त्यांचे आभार मानतो. मी परत एकदा तुम्हा मालसा संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं परत एकदा अभिनंदन करतो तुमच्या कार्यपद्धती जी आहे त्या संदर्भामध्ये. आणि मला तुम्ही इथे योग्य मानलं आणि तुम्हाला वाटलं की मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल, यासाठी लायक आहे, त्या पद्धतीने तुम्ही मला निमंत्रित केलं आणि मला माझे 2 शब्द सांगण्यास इथे मुभा दिली. मी परत सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, संघटनेच्या सगळ्या समन्वयकांचे आणि जे या माझ्या प्रेझेंटेशनला, भाषणाला उपस्थित राहिले त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो आणि माझे लांबलेले भाषण इथे संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद संजय सर. आपण दिलेल्या संविधानाच्या माहितीबद्दल सगळे
The constitution should reach list constitutional should. मी आता प्रश्न उत्तर तासाकडे वळतो. अशोक, तुषार सरांचा आवाज येत नाही. तुषार सरांचा आवाज येत नाही. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो, जर काही प्रश्न असतील तर आपण सरांना एक शेवटच्या 2 मिनिटांमध्ये विचारू शकता. त्यानंतर आपण पुढील कार्यक्रम आभार प्रदर्शन मांडून कार्यक्रम थांबवू. काही प्रश्न आहेत का कोणाचे? तुषार सर कंटिन्यू करा. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की एकेकाने प्रश्न विचारायचे आहेत. अनम्यूट करून. आहेत कुणाचे प्रश्न? आय एम फ्री टू आन्सर दे. तुषार सर, मुलांचे जर प्रश्न नसेल तर कंटिन्यू करा. चालेल चालेल. हो. तुषार सरांची कनेक्टिव्हिटी नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय. प्रॉब्लेम दिसतो. मी दीपक गटकार सर, जे आपल्या संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव म्हणून काम पाहतात. मी सरांना विनंती करतो की तुम्ही शेवटी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मानून कार्यक्रमाची सांगता करा. दीपक सर. धन्यवाद. धन्यवाद अशोक सर. आवाज येतोय का? हो हो येतो. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माननीय शिरसाट सरांचे आभार मानतो की त्यांनी आज आपल्याला भारतीय संविधानाच्या निर्मितीपासून ते आजपर्यंतचा प्रवास या विषयावर अत्यंत सुंदर अशा पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे आणि महाविधी लॉ स्टुडंट असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन शिरसाट सरांनी आपला वेळ देऊन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी मालसातर्फे आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांतर्फे आपले हार्दिक आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मालसाचे सर्व पदाधिकारी तसेच राज्यभरातून उपस्थित असणारे कायद्याचे विद्यार्थी ज्यांनी अत्यंत शांत पद्धतीने आजचे कार्यक्रम ऐकला त्यांचे पण हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली असं घोषित करतो. धन्यवाद. 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 खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच अशोक. थँक्यू दीपक. धन्यवाद. हो. थँक्यू मे आय लिव्ह नाव अशोक? हा येस. ओके. थँक्यू सर. थँक्यू.